माझ्याबद्दलच्या कमेंट वाचलंस का तू आता? मस्त पैकी बस भारी हँडसम हिरो चॉकलेट बॉय. आणि नेहा वहिनी तू पण ओके दिसतेस तशी. ओके पण दादा नेहाला पसंत का केलं होतंस लग्नाच्या वेळेस ग? का काय असं बघितलं तू नेहामध्ये? लेट कर नाही का तुला गुण? आजी तुला काय आवडलं नेहामध्ये? पहिल्या मीटिंग मध्येच तुम्ही सगळेजण खूप खूप एक्साइट आणि खूप खुश झाले. तुझ्यापेक्षा उजवी आहे पोरगी म्हणलेली. ते तर आहे. पहिला भेटायचं तर मी सांगितलं हे अरेंज मॅरेज जरी असलं तरी एक लव्ह स्टोरी आहे. लव्ह स्टोरी का म्हणतो माहितीये का मी? तशा गोष्टी खूप नॅचरली झाल्या. कडक लक्ष्मी हा आणि द इन्स्पिरेशन. जास्त भारी झालं यार. ओपन करायचं असते डायरेक्ट ओपन. बाकी कमेंट्स करत राहा माझ्यासाठी. यार बोल तू सॅक घातली तर तू कॉलेज मधला वाटू शकतो होती. नंतर मी तुला परत बोलायला लावलं फोर्स. आपलं ब्लॉग तर स्टार्ट होईल पण तुम्हाला पण हा प्रॉब्लेम होतो का की तुमचे हेअर कधी सेटच होत नाही? मी एव्हरी टाइम हा प्रॉब्लेम फेस करतो. मी किती पण ट्राय केलं सेट करायचं तरी पण ते असे फ्रीजी आणि अनमॅनेजेबलच राहतात. पण याच्यातलं वर्स्ट पार्ट काय माहितीये का? शॉवर घेतल्यानंतर केस एकदम असे मस्त सॉफ्ट होतात पण आफ्टर 1 तासानंतर परत जसं आहे तसंच. मला आतापर्यंत असं वाटत होतं की केस सेट कुठे होतात? फक्त सलून मध्येच. पण मी रिसेंटली आता असं काहीतरी ट्राय केलंय जे ऍक्च्युली वर्क झाले. आणि ते काय तर दिस हेअर मास्क फ्रॉम बी ब्लंट जे मला स्मूथर आणि स्ट्रेटर हेअर देतं फक्त 10 मिनिटांमध्ये. आणि इट ऍक्च्युली लास्टेड फॉर डेज. सो हे एनरिच्ड आहे विथ केराटिन जे आपल्या केसांना स्ट्रेंथन करतं आणि हायलोरॉनिक ऍसिड जे आपल्या केसांना डीपली हायड्रेट करतं आणि शाईन टॉनिक फॉर अप टू 72 आवर्स. तुम्हाला पण हे बाय करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्ही माझा कुपन कोड पण वापरू शकता आदित्य2025 आणि तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल त्याच्यावर. सो लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कशाची वाट बघता लगेच जाऊन बाय करा. थँक्यू. मला मुलं नाही मिळाली, मुलांनी मला पकडलं आहे. आजी म्हणाली मुलं चांगली मिळाली तुला. ही मुलं सगळी म्हणतात ही वगैरे. म्हणलं मला नाही मिळाली, त्यांनीच मला हे केलंय काय बोलतो मॅजिक केलं माझ्यावर. मॅजिक. जय महाराष्ट्र बाबूला एक तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. इकडे ऑलरेडी एक ब्लॉग चालू आहे बघा. तिकडे ऑफिसमध्ये ब्लॉग करणार सुरू पण नेहा मॅडम तिकडे जरा बिझी होत्या. थोडंसं खूपच महत्वाचं काम करत होत्या. मग गिफ्ट आणायला गेलेल्या पप्पांसाठी. तुझे पैसे दाखव जरा. नेहा पण जिमला. बघू आता पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करायचं तर म्हणलं ब्लॉग स्टार्ट करू. बघू अजून काय कसं होईल आय डोंट नो. पण म्हणलं मी ब्लॉग घेणार आहे ते घेऊन टाक. पाऊस यायला लागला जोरात, डेंजर जोरात पाऊस यायला लागला. वाचलो आपण. 2 व्हीलरवर गेलो होतो. आई शपथ तुला अंधार झालेला आहे. चष्मा कोणाचा घेतला? कुणा घेतला तुला चष्मा? दाखव ना एकदा आता. कुठे गेला तो लटकलेला? आज गाऊन मध्ये नाही तू? आफ्टर लॉंग टाइम गाऊन मध्ये नाहीस तू आज? कुठे जाणवी? कमेंट माझ्याबद्दलच्या कमेंट वाचलंस का तू आता? आता मग माझ्यासाठी छान छान कमेंट यायला लागलेत एकदम जबरदस्त. आणि त्या कमेंट मला खूप जास्त आवडतात. डायरेक्ट लव्ह यू. तुम्हाला लव्ह यू. काय कमेंट आहे माहितीये का? एकदम मस्त पैकी काढून ठेवले. मग तेच की सांगतोय दादा. दादा नाही मी तर खूप खुश आहे. सोड दादा तू खूपच दिसणार. मी दिसणार, टेन्शन घेऊ नको. मम्मा कमेंट ऐक दादा
तू खूपच भारी हँडसम हिरो चॉकलेट बॉय एक्सेट्रा दिसतोस यार. एक्सेट्रा दिसतो यार. आणि नेहा वहिनी तू पण ओके दिसतेस तशी. व्हॉट अ कमेंट. हो दाखवतो मी कमेंट इथं लावेल गाईज बघा. मला फार आनंद होतोय. एक मिनिट. पण दादा पुढे कमेंट आहे पण दादा इज द बेस्ट. आणि दादा हिरो आहे म्हणूनच तर तू हा बोलली असशील ना. माहिती आहे आम्हाला. वन मोर टाइम और दादा गँग इज द बेस्ट. लव यू. येस स्नेहा थँक्यू सो मच. स्नेहा नाव आहे. स्नेहा थँक्यू. ही नेहा तीच नेहा. अरे अरे थांब मुलं नाही करणार का. एक मिनिट. अरे असं नाहीये ती. असं नाहीये ती. थांब मुलाची कमेंट पण बघ. थांब गाईज मुलाची पण कमेंट आहे. मुलांच्या पण कमेंट्स आहेत. रोहित ढगे 6409 लव यू भावा. तुला पण पहिल्यांदाच कमेंट काय बघ. दादा वहिनीपेक्षा खरंच खूप चांगला दिसत आहात तुम्ही. कळलं का. कस काय कुठे. तो माझा चुकीचा लुक होता गाईज. तेव्हा मी म्हातारा होतो. आता मी परत यंग झालेलो आहे. तिथला मी घाण दिसतोय. ठीक आहे पण काय विषय नाही. हा दादा पहिल्यापासून हवेच लहानपणापासून. अजून एक आहे प्रणव 2813. येस काय हे जरा तेव्हा मी म्हातारा होतो थोडासा. म्हातारा झाल्यानंतर तरुण होता. हो मी झालो की बघ. माझी स्किन ग्लो होती आता एकदम कडक. माझं वय कमी होतं हे पण मला समजतंय. मी खूपच जास्त हँडसम दिसायला लागलोय. ठीक आहे. अरे पण मम्मा तुम्ही तू नेहाला पसंत का केलं होतंस लग्नाच्या वेळेस ग. का म्हणजे तुला असं हो म्हणून वाटलं त्यावेळेस की काय असं बघितलं तू नेहामध्ये की तुला वाटलं की हा ही माझ्या घरची सून होऊ शकते. काय पण असं काय आवडलं तिच्यात तुला सगळ्यात जास्त. असं काय आवडलं असं म्हणजे नाही सांगू शकत मी. पण मला एकदा असं वाटलं की ही आदित्यला शोभणारी मुलगी आहे. पण असं काहीतरी आवडलं तिच्या स्वभावामध्ये किंवा तिच्यामध्ये किंवा असं काहीतरी. स्वभाव कसा कळणार मला. हा ना मला पण नाही ना कळलं. लेट कळलं मला. फोटोवर बघितलं. फोटो बघितला मला ते खरं म्हणली तर छान दिसते. मग आदित्यने हो केला. लगेच नव्हतं हो म्हणलो. नाही लगेच नाही. तू अजून म्हणजे कन्फर्म केलं तिकडे. मी खूप विचार करून. माझा पण असाच काढला होता फोटो. आता असा टाकू नको. अरे नाही दुसरी कुठे चावी. काहीतरी असं नाही का तुला गुण. काहीतरी असं एखादा गुण आवडला असं वगैरे नाही का. दिसायला नाजूक. हा शांत वाटली होती ती. वाटली होती. वाटली. शांतच येते. तुझ्या समोर असेल काहीतरी आगाव. हा माझ्या समोर तर शांतच आहे. तुझ्या समोर असेल आगाव. मम्मा खोटं नको बोलू. तुला पण समजतं ती कधी चिडली आहे कधी नाही. खरं सांग. काय आता एक्झाम्पल जे असतील ते असतील. आजी तुला काय आवडलं नेहामध्ये की तू हो म्हणाली. हा बापरे बापरे. असं थोडं तुझं कौतुक होत आहे म्हणून म्हणतोय. माझं खूपच झालं ना. कमेंट्स खूपच होत्या. येस. हा काय आजी काहीतरी बोलत होती. हा
आणि ती बघण्यातही आली ना तर एकदम ती छान एकदम आपल्याला पहिल्यांदा मी काय ऑब्झर्व केलं तर माहिती का अम्मा, पहिल्या मीटिंगमध्येच तुम्ही सगळेजण खूप हे झाले होते, असे खूप एक्साइट आणि खूप खुश झाले होते. जेव्हा पहिल्यांदा भेटून आले होते नेहाला किंवा पहिल्यांदा बघितलं होतं त्यावेळेस सगळेजण असे खूप एक्साइट आणि खूप खुश होऊन गेले होते की डन, हीच आहे, डन, हीच आहे, आमची डन, आमची सून डन झाली. आणि मला अजून दडपण आलं मग. हा आणि आप्पा तर पहिल्या ह्याच्यामध्ये इम्प्रेस झाले होते. अरे हो, आप्पा तर काय म्हणत होते मला, हा आदित्य नाही म्हणू नका, तुझ्यापेक्षा उजवी आहे पोरगी म्हणलेली, माझ्यापेक्षा. ते तर आहे. खुश झाली मग कशी. हो, असे एक्झॅक्ट शब्द बोललेले. हा, आणि त्यावेळेस मला उजवीचा अर्थ पण नव्हता कळला. मी 4 वेळा विचारलं, म्हटलं उजवी म्हणजे काय. नंतर कळलं की हा सगळ्या बाबतीत उजवी आहे तुझ्यापेक्षा, तर नाही म्हणू नको. इथंच बसली जिथं मी बसलोय, इथंच याच खुर्चीवर बसलोय जिथं मी बसलोय आता, जेव्हा फर्स्ट टाइम घरी आली होती. पुन्हाच होती मला पहिल्यांदा. इकडे बसला होता तुझ्या बघा. हे खरंय, बघत पण नव्हता. हसत पण नव्हता, काहीच करत नव्हता, एकदम शांत त्या फोन मध्ये काहीतरी बघत बसलेला. हा, तेव्हाच कळलेलं. म्हणजे मम्मीकडे असं एक्झॅक्ट उत्तर नाहीये काय रे अम्मा, तुझ्याकडे असं एक्झॅक्ट उत्तर नाही की तुला काय आवडलं होतं. मला ते फोटो मी तुला दाखवला ना, नाही का ते अशी बसलेली बघ. नंतर बघितला एक घागरा मधला बघितला, एक घागरा घातलेला. काय वाटलं काय तुला? अरे मला ती नाजूक छान वाटली, तुला शोभेशी वाटली म्हणून मला आवडली. तुला कसं वाटलं आधी ते तर काय 4 वेळा सांगून झाले. पण ठीक आहे. तुला कसं वाटलं पहिल्या भेटीचं तर मी सांगितलं. तेव्हा असं म्हणजे बोलणं झालं नव्हतं ना, आपलं बोलणं झालं नव्हतं तेव्हा, फक्त बघायचंच कार्यक्रम झाला होता. तेव्हा बोलणं कुठे झालं होतं आपलं. त्यानंतर मला पण तुला माहिती का मम्मा, कन्फर्म आहे का माझं, तेव्हा पण माझं असं वाटत होतं की नाही म्हणून असं चाललं होतं माझं. हो, कारण असं अरे फॅमिलीचा विषयच नव्हता कुठे, विषय हा दोघांचं होतं. त्यानंतर मग आपलं भेटणं जास्त झालं तेव्हा जरा कळायला लागलं. तिथं वेगळी स्टोरी आहे गाईज, तिथं तुम्हाला मी फार वेगळ्या प्रकारे सांगेल. मला तर तिने न सांगता मला असं बरंच माहिती की कसं काय सगळं झालं होतं. आय नो व्हेरी वेल, ते नंतर सांगेल कधीतरी. काय बोलते. हा 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 राईट, येस. तो पुढचा भाग, मग तो अजून पुढे, पहिल्या वेळेस नाही. ही स्टोरी खूप, हे बघ अरेंज मॅरेज नाही चुकतंय. तुला सांगतो कसा विषय. हे तू बोलली ना आत्ता, हे एकदम एंडवाली मीटिंग. त्याच्या आधी माझं बोलणं खूप वेळा झालं होतं. हो, 4-5 वेळा त्याच्या आधी भेटलो होतो मी. आपलं हे अरेंज मॅरेज जरी असलं ना, असं प्युअर की आपण सगळे इकडून तिकडून भेटलो, मग फॅमिली भेटल्या वगैरे, पण तरी पण एक लव्ह स्टोरी आहे. येस, कळलं का. अरेंज म्हणजे ते खूप लव्ह स्टोरी का म्हणतो माहिती का, कारण ते खूप नॅचरली झालं, असं म्हणजे एकदम ऑर्गॅनिकली झालं. तोपर्यंत मी कसं ठरवलेलं की मी असं बोलेल, मी तसं बोलेल, हे करेल ते करेल, पण जसं जसं भेटत गेलो मी तशा गोष्टी खूप नॅचरली झाल्या. नाही पहिल्यांदा मी खूप ठरवून वागत बोलत होतो, पण नंतर तिचं आणि माझं दोघांचं पण सगळं नॅचरली होत गेलं, म्हणून मी त्याला लव्ह स्टोरी म्हणतो. मग ते कसं झालं ते खूप वेगळे आहे, दोघांनाच माहिती आहे आम्हाला. ते कधी ते नंतर सांगेल.
कसं कसं काय काय झालं ते तर पुढची गोष्ट आहे. आणि मम्मा त्या मोमेंट त्या गोष्टीपासून आहे की इथं आल्यापासून इथं पहिल्यांदा जेव्हा तिला बघितलं त्या क्षणापासून ते जेव्हा फायनल केलं हो म्हणून मला माहिती मी एकदम शुअर हो कधी झालो त्या रस्त्याने येताना पूर्ण अख्ख्या गाडीत बसलो जेव्हा एकटा बसलो तेव्हा मी एकदम शुअर हो झालो. त्या क्षणापर्यंतची स्टोरी आहे. त्या क्षणापर्यंत मला माहिती की मी कसं कसं टर्न होत गेलो आणि ते कळायला की असं सगळं झालं हे कळायला मला 2 वर्ष लागले की हे सगळं असं झालं होतं. ओके कळलं का? तर तोपर्यंत नव्हतं कळलं मला की असं झालं सगळं होत गेलं नंतर समजलं. तुम्हाला समजलं का नाही समजलं जाऊ दे. हा लक्ष्मी 100% चांगले फरक आला माझ्यामध्ये चांगला फरक आला. लक्ष्मी थोडीशी हे पण आहे हा कडक लक्ष्मी. हा हिच्या तोंडावर बघून वाटणार नाही घ्यायचं तुम्हाला कधी ना काय होईल माहिती का मी जर कधी असं ब्लॉग केला तुम्ही म्हणता ना मला नेहावर प्रँक कर नेहावर प्रँक कर पण जर मी तुझ्यावर प्रँक केला तर त्यानंतर काय प्रँक होईल आयुष्यात तुम्हाला माझं माहिती की ती कसं ते जरा खूपच वांड विषय ते मी नाही करू शकत प्रँक नाही करू शकत. असं छोटासा करू शकतो छोटासा लिटिल काय हा ते ठीक आहे ते छोटे छोटे प्रँक ते म्हणतो असं काहीतरी प्रँक कर की तुझा ऍक्सिडेंट झालाय आणि तू पण तिला फसवलं असं मी नाही अरे म्हणजे असं कोणतरी कमेंट केलं होतं की कसे प्रँक कर असे प्रँक मी नाही करू शकत. माझी तेवढी हिंमतच नाही की मी असं कोणाला एवढं खोटं बोलेल. नाही होणार गाईज नाही होगा मेरे से नाही होगा. हा हा बुरा प्लॅन्क नको छोटे मोठे करू. हा काय माहिती पाऊस पडतोय ना आता खूप अडकले असतील सगळे. अजून आपल्याला केक कापायचं सेलिब्रेट करायचे गाईज तुम्ही बघत राहा. डायरेक्ट झालं पोस्ट एक नंबर. चला गाईज आता पप्पांची त्यांची मित्रांसोबतची पार्टी झालेली आहे आणि आता इथं आमच्या सोबत होणार आहे. सगळेजण आलेले आहेत. सौरभची बॉडी वाढलेली आहे आणि द इन्स्पिरेशन आपली गँग पण सगळी आलेली आहे. हा नवीन मेंबर आहे गाईज बारकडे वाढेल दिसूच नाही. हा नवीन आहे ट्रेंड नरा लाडाच आहे जाऊ दे. चला अशी अशी आहे ना अशी 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 जा ना मी पण सगळ्यात पहिला आम्ही कशा आम्ही लांब थांबतो. दिला का आजी तू केक दिला. येस खायचं नाही का फक्त ऍक्टिंग करायची का. ऍक्टिंग झाली झालं नाही. अरे मग फोटो काढू सरळ सरळ काय काय हा पप्पांना खायचं तर सांगितलं. काय अनहेल्दी खायचं जाने व्हॉट इज दिस यार. जाऊ दे असं किती वेळा म्हणतो माहिती घ्या. चौथा ब्लॉग आहे आपला. ए नेहा चल तू पण ऍक्टिंग.
ए ताले तुला जायचंय का? हा बाकी कोणी जाऊ नका बरं. हा चला व्हिडिओ मधनं स्क्रीनशॉट घ्या. हे जाऊ जा तिकडे देवार आहे ना मम्मा, इकडे येऊ दे. आता स्वप्नील स्पेशल ऑटो सगळ्यात टॉप. सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणा. फोटो नाही काढत तुम्ही. अरे विशच नाही केलं यार चिके तू. अरे नाही केलं यार. परत आता माझी खाणार नाहीच फक्त मग फोटो काढला होता. चल हा तुझ्या जास्तच भारी सगळं. हा नाही यार मला खूपच कमेंट आहे आजकाल. मागितलंय ते कमेंट बोलायचं नाही काढलं. मी ऍक्च्युली यंग होत चाललं. हा दिवसेंदिवस. अरे किती वेळ झालो असं. चला आता केक खाऊ शकतो, जेवण पण करू शकतात. चला काय ज्यावेळेस जान्हवीसाठी पण कमेंट जाऊ दे. जान्हवी सातपुते फॅन क्लब काय म्हणायचं तुला? माझ्याबद्दल खूप भारी कमेंट आहेत सध्या. फॅमिलीमध्ये आमची फॅमिली काढ माझं बाबा. बाकी सगळे जाऊ दे. काढ रे भाई आढावा काढ. हे आहे जेवण करण्याची, बिर्याणी खाण्याची. मी तर खाणार आहे. राईस पण खाणार. ए कमी खा रे. नरू केक घे. नरू केक घे. नरू केक घे. सारखी गिफ्ट दे. असंच अहो आता आता सगळ्यांना गिफ्ट असतं एकदम जबरदस्त. कैसे? Oh, what is this? जस्ट इन टाइम. ओपन करा. ओपन तर मला करायला आवडतं. ओपन मला करायला आवडतं. नाही मला वॉचच वाटते. वॉच ठेवायचा बॉक्स. वॉच ठेवायचा बॉक्स. पप्पांचं जुनं झालं होतं तसं पण. त्यांच्याकडे आहे एक जुनं झालं. सगळ्यांनी शूज गेस करा. काय झालं काय असं ओळखा. काय असेल नायकी लिहिलेलं बूटच आहे का? त्यांचं म्हणणं आहे इथं नायकी लिहिले पण नायकीच बूट आहे का चिपकवलं आहे काहीतरी. मला त्यांचं म्हणणं आहे. क्वालिटी आहे. झूम करके दिखा. जबरदस्त. हा दोघांची पैसे वाईटच आवडतो मला. अजून एक आणलं पप्पा. गिफ्ट शूज आणले माझ्यासाठी. माझ्यासाठी क्वालिटी.
काकाच्या बॅग मध्ये आयुष्यभर तर तेच केले मी. अरे परफ्यूम आधी आता परफ्यूम पण घाला. परफ्यूम पण आहे, परफ्यूम पण पब्लिक पप्पाला परफ्यूम पण आवडतात, परफ्यूम पण आवडतात. So हा परफ्यूम पण आहे. खराब होत मस्त. नाही. जेवण करून घेऊ guys, जेवण करून घेऊ चला लवकर. बाकी कमेंट्स करत राहा माझ्यासाठी. 4 ते 5 कमेंट होते माझ्यासाठी. 2 वर्षात एवढे कधीच कमेंट आले नव्हते मला. कधी पहिल्यापासून मध्ये मध्ये जानेवारीसाठी पण खूप कमेंट आले होते. कंटिन्यू सौरभसाठी ते येतात, सौरभसाठी ते येतातच पहिल्यापासून. तर ठीक आहे, थँक्यू सो मच. अशाच प्रेम करत राहा. म्हणून पण डाएट चालू केली. म्हणून मी पण डाएट चालू केला. येस गाईज, म्हणून मी पण डाएट चालू केलेला आहे. सगळे आपले हेल्दी गँग मध्ये येतो आता. सौरभ करतो डाएट आईस्क्रीमचा रोज, आईस्क्रीमचा. हा चला आता जरा मटन बिर्याणी खाऊन घेऊ. बापरे गाईज, आज परत चीट डे झालाय, खूपच डेंजर वाला. आणि साईशनी पण डाएट चालू केलाय गाईज. तू राईस नाहीच खाल्ला का आता? बघा जान्हवीने किती इन्स्पायर केले सगळ्यांना डाएट करायला. तुला बघून सगळ्या टोटल सातपुते परिवार डाएट करायला लागला आता. आणि मुंबई पण जिंकते. वर्क डन. यार बोल आता काय बोलली तू? बोल यार जान्हवी बोल. एकदा हा तू सॅक घातली तर तू कॉलेज मधला वाटू शकतो. Guys, मला सगळेच एकदम कौतुक करायला लागलेत माझं. पण हे थोडं फोर्स होता पण बोलले. तू आधी बोलली होती, नंतर मी तुला परत बोलायला लावलं. फोर्स वगैरे नव्हतं यार. मनापासून बोलले. हा वास संपला विषय. गाईज जिंकली मुंबई वाटतं. आठ बस मी आतमध्ये टाइमपास करून बस. सौरभ वगैरे आता आतमध्ये बसला होता, पण आता तेव्हा इथे टाइमपास करता पोरं. अरे काय रे येल्लो बॉईज, क्या रे? हा चीट मिला अजून आईस्क्रीम यायची. गाईज आईस्क्रीम पण खाणार. एव्हरीबडी इज गोइंग होम. बाय बाय गाईज. बाय 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 बाय. हा काय आलं? बाय बाय. अरे अरे मला वाटलं तू सोडवून येते. हा मग मी येत होतो, तुम्ही थांबले नाही. बाय बाय गाईज. गुड नाईट पहिलवान, गुड नाईट. तर गाईज झालं, सगळे गेले, मजा आली. सगळेजण होते, फक्त आप्पा नव्हते. आप्पांचं काहीतरी मीटिंग होती आज का काय होतं, तिकडे गेले होते. बट मजा आली, फुल टाइमपास, एकदम खतरनाक. काश मी पूर्ण 3-4 तासाचा ब्लॉग करू शकतो. नाही काय रे, काय करू? अच्छा तुझं कपाट ओपन होतं म्हणून का? ठीक आहे, चांगलं आहे सर का? ठीक आहे, परत घेतो. अरे बापरे, नेहाला कपाट बंद करायचं, कपाट बंद होत नाहीये. बट जाम मजा आली. मी काय म्हणतो, लिटरली हे 3 to 4 आवर्स असत नाही, इतका जबरदस्त मजा येते. पण तुम्हाला थोडं थोडं दाखवत येतं ब्लॉगमध्ये. कंटिन्यू ब्लॉग घ्यायचं लक्ष येत नाही, बट मजा येते. असं ब्लॉग करायला मजा येते. हे छोटे छोटे मोमेंट्स पण लक्षात राहतात. आणि पुढे जेव्हा जेव्हा मी माझे जुने ब्लॉग बघतो ना, असे आधीचे 2 वर्षापूर्वीचे वगैरे, तर स्वतःला भारी वाटतं. सो थँक्यू फॉर मोटिवेटिंग मी अँड इन्स्पायरिंग मी. बाकी कमेंट्स आपल्या जाऊ दे, बिचारीसाठी पण करा. ऑलरेडी येतात, आता तुझ्यासाठी केलेले आहेत. वहिनी गँग तर फेवरेटच आहे. वहिनीच माझी फेवरेट आहे गाईज, काय विषय नाही. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय बाय. बाय, गुड नाईट.